तुम्ही कोणत्याही वयाचे असा, म्हणजे तरुण असा, मध्यमवयीन असाल किंवा वृद्ध असाल, कोणत्याही वयामध्ये तुम्ही ब्रेनचे जे 4 स्किल आहेत ते वापरून अधिक आनंदी, अधिक निरोगी आणि स्वतःची अधिक प्रगती करू शकतात. आता ह्या आजच्या व्हिडिओमध्ये मी विद्यार्थ्यांसाठी नाही तर मोठ्या माणसांसाठी या 4 ब्रेन स्किल्सचा उपयोग कसा करायचा ते सांगणार आहे. त्यापैकी पहिल्या व्हिडिओमध्ये आपण व्हिज्युअलायझेशन हे ब्रेनचं स्किल बघणार आहोत. तुम्ही मागचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर त्याच्यामध्ये मी सुरुवात करून दिली होती की ब्रेन स्किल म्हणजे काय आहेत. तो जर तुम्ही बघितला नसेल तर जरूर बघा. आता तुम्ही कोणी असावं, म्हणजे गृहिणी असाल किंवा नोकरी व्यवसाय करणारे असाल किंवा तरुण असाल, नोकरीच्या शोधात असाल किंवा नोकरीची नुकतीच सुरुवात झालेली असेल किंवा अगदी निवृत्त असाल, म्हणजे रिटायर्ड पर्सन असाल, तरीसुद्धा या 4 ब्रेन स्किल्सचा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे उपयोग करून स्वतःची अधिक प्रगती करू शकता, अधिक निरोगी, अधिक आरोग्य संपन्न राहू शकता. आता हे जे व्हिज्युअलायझेशन स्किल आहे हे ज्यावेळेस तुम्ही वापरतात त्यावेळेस त्या वापरण्यामुळे तुमच्या ब्रेनवरती काय परिणाम होतो ते आपण बघणार आहोत. म्हणजे असं बघा, कुठलीही गोष्ट, कुठलंही एखादं काम करायच्या आधी आपल्या मनामध्ये त्याचं एक चित्र उभं राहिलेलं असतं आणि बहुतेक ते चित्र आपण पॉझिटिव्हच ठेवत असतो. म्हणजे समजा एक गृहिणी आहे, तिला भाजी करायची आहे, ती भाजी कशी होईल त्याचं एक मानसचित्र तिच्या डोक्यामध्ये तयार असतं. त्यालाच तिने ते व्हिज्युअलाइज केलेलं असतं की माझी भाजी कशी होईल, तिचा रंग कसा असेल, तिचा वास कसा असेल, तिचं चव कशी असेल, हे सगळं तिने व्हिज्युअलाइज केलेलं असतं आणि त्याचप्रमाणे ती भाजी बनते. त्याचप्रमाणे ज्यावेळेस एखादा तरुण स्वतःच्या करिअरच्या बाबतीमध्ये विचार करतो की माझं करिअर कसं असेल, तर त्याला हवं असलेलं एक करिअरचं चित्र त्याच्या डोळ्यासमोर तयार असतं की असं मला व्हायचं आहे, हे माझं लाईफ असायला पाहिजे, मला अशा प्रकारचा बंगला पाहिजे, अशा प्रकारचं घर पाहिजे, अशी गाडी पाहिजे, अशी बायको पाहिजे. हे सगळं जे आहे हे आपण आधी व्हिज्युअलाइज करतो आणि मग पुढे आपण त्याच्यावरती काम करतो. तीच गोष्ट निवृत्त माणसाच्या बाबतीमध्ये, तेव्हा आरोग्याचे प्रश्न वाढलेले असतात, तेव्हा बऱ्याच प्रमाणामध्ये सामाजिकरित्या आयसोलेट झालेले असतात. अशा वेळेस त्यांची जी एक कल्पनाशक्ती असते ती कुठे काम करत असते की मी आनंदी कसा राहू शकेल, मी निरोगी कसा राहू शकेल, कारण त्यावेळेस ते महत्त्वाचं असतं. म्हणजे आपल्या टोटल जीवनाच्या स्पॅनमध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी समस्या असतात आणि या समस्या सोडवण्याचं काम आपला मेंदू करत असतो. आणि हे मेंदू कसं करतो तर या 4 स्किल्सच्या माध्यमातून करत असतो. त्यापैकी पहिलं आहे व्हिज्युअलायझेशन, इमॅजिनेशन, क्रिएटिव्हिटी आणि कॉम्प्रिव्हेन्शन. हे 4 बेसिक स्किल आपण आता मोठ्यांसाठी कसे वापरायचे ते बघणार आहोत. आता पहिलं आपण व्हिज्युअलायझेशन हे स्किल आत्ता या व्हिडिओपासून सुरू करतो. आता व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय, तर व्हिज्युअलायझेशन म्हणजे बघणे नाही,
बरेचसे लोक म्हणतात व्हिज्युअलाइज करणं म्हणजे बघणं, तर बघणं नाही. कारण बघण्याला इंग्लिशमध्ये काय शब्द आहे? सीइंग, बघणे. मग व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? तर स्वतःला हवं ते बघता आलं पाहिजे, डोळे मिटून सुद्धा बघता आलं पाहिजे. आता तुम्हाला स्वप्न पडतात, त्या स्वप्नामध्ये काय होतं, तुम्ही अगदी क्लिअर कट, प्रकाशाच्या पेक्षा सुद्धा चकचकीत असे स्वप्न असतात. ते तुमचे डोळे मिटलेले असतानाच पडतात ना. म्हणजे डोळे मिटलेले असताना आपण बघू शकतो, आपला ब्रेन बघू शकतो. आणि मग काय होतं की आपण डोळे मिटून ज्यावेळेस एखादी गोष्ट बघू त्यावेळेस अंतर्मुख होतो, फोकस होतो. तुम्ही कुठल्याही धर्माचे असाल तरी देवळामध्ये, चर्चमध्ये किंवा मशिदीमध्ये गेलेले असणार. आणि जेव्हा केव्हा आपण आपल्या इच्छित देवासमोर फोकस होतो, त्यास आपण पहिले काय करतो, आपण आपले डोळे बंद करतो. नतमस्तक होताना, अगदी हिंदू धर्मात सुद्धा तेच आहे, ख्रिश्चन धर्मात सुद्धा ते आहे आणि मुस्लिम धर्मात सुद्धा तेच आहे की आपण नतमस्तक होतो तेव्हा आपले डोळे आपण बंद करतो. याच्या मागचं शास्त्रीय कारण हे आहे की डोळे मिटल्यानंतर आपण एकाग्र होतो आणि त्याच वेळेस आपण आपल्या परमेश्वराकडे काहीतरी मागतो. मग ते स्वतःसाठी असेल, स्वतःच्या नातेवाईकांसाठी असेल, घरातल्या लोकांसाठी असेल, देशासाठी असेल, कशासाठी पण असेल, आपण काहीतरी मागतो. तर त्यावेळेस आपण जे मागतो ते आपल्या ब्रेनमध्ये डायरेक्ट पोचतं. ते व्हिज्युअलायझेशन आपण उपयोगात आणत असतो. आता तेच सायन्स आपण व्हिज्युअलायझेशन या ब्रेन स्किलला डेव्हलप करताना वापरणार आहोत. तर तुम्हाला 2 वर्षानंतर नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये तुमची परिस्थिती काय असायला पाहिजे हे तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकतात. त्यासाठी काय प्रयत्न करायचे ते व्हिज्युअलाइज करू शकतात. आणि ते ब्रेनपर्यंत एकदा पोचलं की ब्रेनचं काम सुरू होतं. दुसरी गोष्ट, तुम्हाला आरोग्य पाहिजे, म्हणजे कोणत्याही प्रकारचे रोग नको, शरीर तंदुरुस्त पाहिजे. हे तुम्ही व्हिज्युअलाइज केल्याशिवाय तुमच्या ब्रेनला कळत नाही की तुम्हाला कसं शरीर पाहिजे नाही. दुसरी गोष्ट, समाधान, आनंद हे सुद्धा आपल्या ब्रेनला आपण चित्ररूपाने दाखवणं आवश्यक असतं. आणि मग एकदा का त्याला ते चित्र मिळालं की तो त्याच्यावरती काम करायला लागतो. तुमचा ब्रेन काय करतो, मग तुम्हाला काही गोष्टी सजेस्ट करायला लागतो. तू असं करून बघ, तू तसं करून बघ, अशा इंट्युशन तुम्हाला यायला लागतात. पण केव्हा? जेव्हा तुम्ही तुमच्या ब्रेनला क्लिअर कट तुम्हाला काय पाहिजे ते सांगतात. कारण ब्रेनला कन्फ्युजन चालत नाही. कन्फ्युजन अवस्थेमध्ये ब्रेन काम करत नाही, तो काम थांबवून टाकतो. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला जे हवं ते व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे. आता ते येत नाही का, किंवा व्हिज्युअलायझेशन स्किल तुमच्याकडे नाही आहे का? तर आहे, ते प्रत्येकाकडे आहे. पण प्रत्येकजण त्याचा वापर कमी जास्त प्रमाणात करतो, काही लोक करतच नाही. मग ते प्रॉब्लेममध्ये येतात. आता आपण काय करणार आहोत की हे जे व्हिज्युअलायझेशन स्किल आहे हे आपण डेव्हलप करणार, म्हणजे पॉवरफुल बनवणार. ते इतकं पॉवरफुल बनवणार की आपल्या मनामध्ये विचार आला, आपण डोळे मिटले की आपल्याला काय पाहिजे ते बघता आलं पाहिजे. त्यासाठी काही ब्रेन गेम्स मी डेव्हलप केलेले आहेत. आणि ते ब्रेन गेम्स खास मोठ्या लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी काय आहे ते मी तुम्हाला आधी सांगितलं. आता मोठ्या माणसांसाठी हे जे ब्रेन गेम्स आहेत हे मी तथास्तु हेल्थ अँड हॅपीनेस या कोर्समधून शिकवतो.
दोन प्रकारे शिकवतो. एक ऑनलाईन काउन्सिलिंग करून शिकवतो, दुसरं जे आहे ते डिस्टन्स लर्निंग पद्धतीने शिकवतो. आता याबद्दलची अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जायचं आणि तुमचा मोबाईल नंबर टाईप करायचा. त्या मोबाईलवरती मी व्हॉट्सॲपवरती या दोन्हीही कोर्सेसची पूर्ण माहिती पाठवून देईल. आणि एकदा का तुम्हाला त्या व्हिज्युअलायझेशन स्किलबद्दल आणि आणखीन जे 3 स्किल आहेत त्याच्यामध्ये जे दुसरं स्किल आहे ते आहे इमॅजिनेशन, क्रिएटिव्हिटी आणि कॉम्प्रिहेन्शन. याची माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर तुम्ही ते पुढचे 3 व्हिडिओ अवश्य बघा, अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि हो, तुम्हाला सांगायचं एक राहिलंच की तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारत चला. शंका प्रश्न मनात ठेवू नका, लगेच विचारून टाका. मी त्या प्रश्नांची उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. ओके, तर मग आता या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.